माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC मायनॉरिटी आणि गरीब मराठ्याच्या लोकांनो 90% जे इथले मूळ निवासी आहेत. त्यानंतर माझे EVMचे दोस्त लोक, माझे मोठे बंधू BJ कोळसे पाटील, त्यानंतर प्राचासाहेब भानुप्रताप, बलराज मलिक साहेब, रतनलालजी लक्ष्मण यादव, राजेंद्रपाल गौतम, नवीन कुमार सर्व, त्यानंतर विलास खरात सर, डॉक्टर वामन मेश्रामजी. कालच त्यांच्याशी बोलणं झालं माझं व्हॉट्सअपवरून. मी सांगितलं औषध त्यांना, बोले सही बात आहे. त्यानंतर जेवढे पण जिजाऊ, त्यानंतर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तारा राणी, अहिल्याबाई होळकर, त्यानंतर ज्योतिराव फुले, सावित्री फुले, फातिमा शेख, त्यानंतर शाहू महाराज, त्यानंतर बाबासाहेबाला मानणारे त्यांनाच. आणि त्यानंतर बघा महाराष्ट्राने दादांनो भारताला पूर्ण स्वाभिमान दिलं शिवाजी महाराजांनी. बघा बाबासाहेब लिहित होते, जय शिवाजी. माझ्या शेतकऱ्याच्या ढेट्याला हातला कापून टाकेल आणि एवढी सुंदर पत्नी आणली, खबरदार जर हात लावला. हा याला म्हणतात रिस्पेक्ट. आणि आज काय चाललं आहे भारत देशात, आमच्या आया बहिणीला हे करा आहे का? जगात असं कुठे लोक आहे का? मी विचारतो. आज एवढे टॅलेंटेड लोक आहेत ना महाराष्ट्रामध्ये, चांगले झालेत, प्रिन्सिपल झालेत, डॉक्टरेट झालेत. गधड्यांना तुम्ही आहे का कोणाची ताकद? या ना, मी तर पुण्यात राहतो, तुम्हाला फोन नंबर सांगतो. आणि त्यानंतर नेटवर टाका कोणी ह्या पार्ट्या तयार केल्या आहेत ते. आणि त्यानंतर 1950 पासून कोण शिकले तर कोण बसलेले आहेत. ही राजेशाही, पेशवाई ना घराणेशाही, ही गद्दार, शिवाजी महाराजांची गद्दार, संभाजी महाराज, अहिल्याबाई होळकरची गद्दार, तारा राणीची गद्दार, जिजाऊची गद्दार, शाहू महाराजांची गद्दार. आणि मी अपेक्षा करतो शाहू महाराजाकडनं आता. आणि कोणाकडनं? प्रबोधनकार केशवराव ठाकरेंचे नातू जे आहेत त्यांच्याकडनं, 2 नातवांकडनं. मी बोलतो ते सत्य आहे का? सत्य आहे, नाही तर या आणि मला मारून टाका, मी खोटं बोलतो येतं. बघा दादांनो, टाका कोण करतायत 1950 पासून कोण आहेत हे आर्य यहुदी हत्यारे, हे इथले आहेत का? ब्राह्मणामध्ये पण खूप प्रकार आहे. ही चितपावनची संघटना आहे, ही याला ठेचून काढा अगोदर आता. आणि त्याने तयार केलेला तर 50मध्ये कोण राज करतोय तुम्ही नेटवर बघा. मला काय सांगायची गरज आहे? हां, शिवाजी महाराजांनी स्वाभिमान शिकवलं, जय शिवाजी लिहित होते बाबासाहेब. आणि त्यांचा गुरु ज्योतिराव फुले राष्ट्रपिता. आणि दुसरे कोण? संभाजी महाराज, ज्यांना मारून टाकलं, एका बुक्कीनं मारणार आहे. आणि RSS आणि जनसंघ BJP कोणी केलेलं आहे? कोणी केलं खून गांधीजीचं? बघा नेटवर. आणि 50 पासून कोण राज्य करतायत? स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि स्वाभिमानानं जगायला बाबासाहेबांनी एकमतचा अधिकार दिला. स्वाभिमान म्हणजे शिक्षण, रोजगार आणि हेल्थ. आणि सांगितलं सगळे आम्ही टॅक्स सारखेच भरतो. आजही 90% लोक टॅक्स भरतात. आणि हे सगळे आर्य यहुदी आतंकवादी हत्यारे, हे घराणेशाही, पेशवाई आणि राजेशाही. आम्ही दिल्यानंतर हे गू खाते आमचं, लक्षात ठेवा. कशासाठी दिले एकमताचा अधिकार? स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय सगळ्यांच्या, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया, पूर्ण आतंकवाद, पूर्ण आर्य हत्यारे लोक बसलेले आहेत. आणि नंगा नाच चाललाय देशामध्ये. 51 आरक्षण म्हणजे रक्षण दिलं होतं बाबासाहेबांनी, सिक्युरिटी. कालेलकर आहे आला, नेहरूजी म्हणतो काय पागल बिगल झाला आहेस का तू? आणि त्यासाठी 52मध्ये आमच्या आया बहिणीला देण्यासाठी, आमच्या आया बहिणींना अजूनही न्याय मिळाला आहे का? मी प्रत्येक बहिणीला आणि प्रत्येक मुलीला विचारतो, आम्ही कशासाठी आहे एकमताचा अधिकार? पोट भरायला. त्यानंतर शिक्षण आणि हेल्थ. आम्ही पैसे देतो ना, फुकट खातो का आम्ही? हे ऐत खाऊ लोक खातात. बघा ना, 100 पेन्शन यांच्या घरात. आणि 52 पासून लोकशाहीचं कोण शिकलेले लोक होते? मी आज विचारतो महाराष्ट्रात लोकांना. शाहू महाराजाला विचारतो, आणि प्रबोधक केशवराव ठाकरेच्या नातवांना विचारतो मी आज. बोलवा मला, मी येतो. मी पण एक मौर्य राजाचा वंशज आहे, मी येतो. बोलव शरद, जो पण ज्यांनी एका आईने पैदा बापाच्या हातात, त्यांनी बोलवा मला, मी येतो. मरायला तयार आहे. हा लक्षात ठेवा महाराष्ट्रात लोकांनो. कारण महाराष्ट्राने 3000 वर्षानंतर पूर्ण देशाला स्वातंत्र्य एकमताचा अधिकार दिलेला आहे. 52मध्ये कोण शिकलेले होते सांगा मला?
पूर्ण डिक्टेटरशिप. जय भीम शब्दाला आहे. आम्ही का गुलाम होणार आहो का आता परत? अरे मरू आम्ही आता, भीमा कोरेगाव करू. आणि खरोखरच तुम्ही केशवराव ठाकरेच्या या आमच्यासोबत बाळासाहेबाचा खून निघालेला आहे रस्त्यावर. आणि शाहू महाराज, तुम्ही जर खरोखर शाहू महाराज औलाद असाल, तुम्ही पण बैमान शाहू महाराजांना, कोल्हापूरच्या शाहू महाराजांना बोलतो मी आज. आणि त्यानंतर 52ला एक इलेक्शन सुरू झालं, बाबासाहेबाला पाडलं आणि बाबासाहेबाचा जीव घेतलेला आहे. 14 ऑक्टोबरला बाबासाहेबांनी दीक्षा घेतली आणि 5 डिसेंबरला सेशन सुरू होतं आणि 6ला त्यांना हे मिळालं. आणि प्रूव्ह केलं आता डॉक्टर बिलासकर की हे यांचा जीव घेतलेला आहे म्हणून. आणि माझा जन्म 15/10/59. कोणी केलं हो विदर्भ ॲड? कोणी मागणी केली होती? संयुक्त महाराष्ट्र सगळं भुकत राहतात तर कोणी आहुती दिली आहे संयुक्त महाराष्ट्रासाठी? आणि काय घेणं देणं आहे विदर्भ आणि तुमच्या ते मुंबईशी? काय घेणं देणं आहे मराठवाडा मुंबईशी? हां, काही घेणं देणं आहे का? करा की तिकडे मुंबईकडे काय करायचं करा ना. आम्ही कुठं मनाई केली का? कारण विदर्भातला कोळसा, पॉवर स्टेशन आणि चितपावन संघटनेचं ऑफिस. ब्राह्मणामध्ये जाती आहेत मला माहीत आहे. सगळ्यात जर असेल नाग ही चितपावन संघटना आहे. म्हणून पेरियारने म्हटलं होतं हे नमुद्रीपाद जे आहे ते की सापाला सोडाने यांना मारा. त्यांनी बरोबर म्हटलं होतं. अण्णाभाऊ साठेंनी म्हटलं होतं ये आजादी झुटी आहे, देश की जनता भुकी आहे. बरोबर निघालं. 1.5 दिवसाची शाळा केली ती. अरे तुम्ही काय सांगता ज्योतिष्य? हे आमचे लोक होऊन गेलेत. बाबासाहेबांनी सांगितलं अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा पापी आहे. 100 दिवस भेड बकराचं एकदम सिंहासारखं जगा. गुलामाला गुलामीची जाणीव करू द्या. व्यक्तिपूजेने माणूस गुलाम बनतो. आणि जिथपर्यंत यहुदी आतंकवादी देशद्रोही लोक हातात हे राहील. कारण चमडीचे आणि पदाचे, कारण हरामाचं पाहिजे ना. हरामाचं जसं जनावर असतात ना, कोणती कुत्री चालते त्यांना. हे असे आधीन झालेले लोक आर्य हत्यार यहुदी लोक आहेत. किती हजार वर्ष झाले हो. स्वातंत्र्य मिळायला किती लोकांनी आहुती दिली. अरे शरम तुम्हाला आहे? तुम्ही जिजाऊ शिवाजीचं नाव घेता तर कुत्र्यांनो, देशद्रोही लोकांनो. मेलेत का रे? एवढं फ्रॉड इलेक्शन होत आहे. आम्हाला का 3 आणि 2 5 नाही पाहिजे आणि नवटंकी करता? मरू आम्ही आता. माझ्या पोरांनो भीमा कोरेगावची तयारी करा. बघतो मी पण. आणि जगाला टॅग करा. यांची जगाकडून कत्ल करायची आहे. आणि सगळ्यात अगोदर शरद पवारची कत्ल करा. याचं बीसुद्धा नाही राहिलं पाहिजे. मूर्ख बनवतं. अडाणी तुझ्या बापाचा देश होय का रे? घराणशाही, पेशवाई आणि राजेशाही लोकांचं. राजांनी कधी केलं का अन्याय आमच्यावर? न्यायासाठी लढलेत. अरे तू डुकरापेक्षा खालच्या स्तराला गेला आहेस. चमड्या रोज नवीन नवीन चमडी पाहिजे. माहीत नाही का पुण्यातल्या लोकांना? आणि 60मध्ये हे केलं, 62मध्ये कत्लखाना काढला आदिवासीसाठी. 50च्या अगोदर तुमच्या बापाच्या प्रूव्ह करा. आज 75 वर्ष झाले. किती अन्याय करता. आम्ही शिकलेलो होतं का रे? आम्ही पैदा झालं तर रेडिओ तरी होता का? आणि भारतामध्ये 80 नंतर TV आलेला आहे. शिक्षण नाही. हां, ते आदिवासी लोकांना दिला शाळा. महादेव गोविंद गारे त्याला पांढरी चमडी दिली आणि ते लिहितात यहुदी लोक. खरे आदिवासी कोण? आश्रमशाळा दिला. 7,000 करोडचा घपला केला आहे. आणि इंदिराजी मानवतावादी तिने एअर रिस्ट्रिक्शन हटवलं आणि 81ला जनगणना झाली. 1,10,00,000. आणि 85पासून विचारता त्या बिचारा इंदिरा गांधीला मारून टाकलं कारण ती न्यायप्रिय होती. हां, बिचारीने प्रायव्हेट बँकाला नॅशनलाइज केलं. 71मध्ये बांगलादेश मानवतावादी होती ती. 73मध्ये दुष्काळ झाला. आणि कोणाची आहे ही? हे तिन्ही पक्ष कोणाचे आहेत बघा नेटवर. AIDF कोणाचे आहे? BMS साल्यांचं 100 शाखा आहेत. आम्ही शिकलो होतो का? आहे का असं एखादी ब्रह्मा? हां, नाही आणा ना असेल तर. आता 21व्या सदीत आहे ना. खरं आहे का खोटं आहे? हां, पैदा तर 90% राक्षसगण. हां, त्यानंतर पोरगं झालं तर हे ठेवा पोरगं बी. आणि तुमच्या घरात काल नाही आणून हे खा ते खा आणि या आमच्याजवळ. आमच्या खडाच राहते कधी पण. गांडू चाले यहुदी लोक. जगात आहे का असं कुठं लोकशाही? त्यानंतर काय लिहितात? विद्येची देवता सरस्वती. संभाजी महाराज नालायक होते. हरामखोर लोक गुड्या उपरतात. तुम्ही शरम नाही वाटत? खोटा इतिहास आहे का महाराष्ट्राचा? किती वर्ष झाले? किती वर्ष झाले शिवाजी महाराज होऊन? हां, जिजाऊहून किती वर्ष झाले? 1689ला किती वर्ष झाले? हां, त्यानंतर तारा राणी, अहिल्याबाई होळकर, राजाराम महाराज. हां, आणि त्यानंतर बघा दादांनो, एवढं हे केल्यानंतर हा 60मध्ये 62मध्ये कत्लखाना, आश्रमशाळा त्यांना.
आणि 75-76ला इंडिया रजिस्टर किती होतं आम्ही. आणि मला सांगा टी व्ही 77मध्ये याची गव्हर्नमेंट कोणी पाडलेली आहे. इंदिरा गांधीला इन्व्हॅलिड कोणी केलं. हां, जेठमलानी नाही. आणि 77ला मोरारजी देसाई, चरण सिंग होते त्यावेळेस मंडल कमिशन स्थापना झाली. 77ला पुलोद कोणी बनवली. हां, अरे कोणी बनवले पुलोद. वसंतदादा पाटलाची गव्हर्नमेंट बांधून. आणि 77पासून नंगानाच हिंदू 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 करोडो पोरांना जाडलं. आम्ही शिकलेलो होतो का. आहे का माझ्या भारतातल्या लोकांनो आणि परदेशातल्या लोकांनो. आणि 80मध्ये BJP जनसंघाचे RSS झालेले, बरोबर आहे. आणि 81मध्ये हे जनगणना झाली. 2च्या ठिकाणी 4 आणि 1325. आणि बघा RK धवन होतं का इंदिरा गांधीचा PA. आणि शीख लोक देशद्रोही त्या मारून शीख लोकांच्या कत्ला केल्या. मी आता शीख लोकांना म्हणतो निघा आणि यांच्या कत्ला करा पहिलं. मी नुसतं शिव्या देतो तेवढ्या नाही होत. हां, मी तर म्हणतो ना की माझ्या हातात जर सेनगन राहिलं तर पहिलं मारील शरद पवारला, दुसरं मारील नितीन गडकरीला आणि तिसरा मारील भागवतला. आणि कोण टॅलेंटेड आहे त्यांचं. साल्याला अजूनही 3 पाहिजे. हां, 3 पोरं. आणि बघा यांच्या ऑफिसेस. तुम्ही का गांडू झाले का रे. पद आणि सत्ता आणि पैशासाठी लाचार काय बांधून नेणार आहे का रे तुम्ही. आणि त्यानंतर काँग्रेसचं सत्ता करताय ना पूर्ण महाराष्ट्रावर. केली का ओबीसी जनगणना ओबीसी लोकांनो. तो मेला एक भुजबळ. विद्यापीठमध्ये ड्रग्स विकतायत. पूर्ण महाराष्ट्राला नासून ठेवलं ड्रग्स आणि दारूच्या दुकानाने. हे गधडे लोकांना शपथसुद्धा घेता येत नाही, वाचता येत नाही. पूर्ण फ्रॉड इलेक्शन दिसत नाही का डोळ्यात. किती वर्ष लागले एक मताधिकारासाठी. हां, 84मध्ये ग्रेट 94 त्या राजीव गांधीला मारलं. तो म्हटला 1 रुपया तो 10 पैसे खर्च करतात नवत खातात. मी आल्यानंतर त्याचं खून केलं. कारण कांशीरामने म्हटलं होतं तिलक तराजू मारो जूते 4 तलवार. तिलक तराजू तलवार. तिलक तलवार तराजू मारो जूते 4. 85 भाग हमारा है ये देश. ये और आणि हे 10% वरचे आहे का. बरोबर आहे. कोण शिकले होते. आणि घराणेशाही त्यालाही मारून टाकलं. 91मध्ये गेट करायला कोणी केलं आहे. 92मध्ये किंवा कोण लावलेलं आहे. हां, आणि अटल बिहारी वाजपेयीने पेन्शन बंद केलं. आतंकवादी. जरा बघा ना नेटवर माझ्या देशातल्या लोक. आणि कुठं असं ब्रह्मागीन असेल तर आणा. आता तरी डोळे उघडा ना. काय राहिलं आहे तुमचं. सगळंच तर गेलेलं आहे. 68,000 शाळा गेल्या. तो म्हणतो हरामखोर 85 करोड. चला रे ताल्या थाला वाजवा. कसे टेस्ट करतात. चला रे तुमच्या मापापिपी हे आहे. हां, आणि त्यानंतर शिक्षण गेलं, नोकरी गेली, आत्मनिर्भर. आणि हा तडीपार. हां, बांगलादेश से लाएंगे, पाकिस्तान से लाएंगे, हे लाएंगे. त्या संजू भटला बिचारायला 27 वर्षानंतर काही कारण नसताना हां जज लोयाला मारलं. कोणाच्या याच्यात होते. हेमंत करकरेला मारलं. आहे ना त्यांच्याकडे प्रूफ. निरंजन टकलेकडे आहे. हां, 114 गोंडगोवारीला मारलं, दाभोलकरला मारलं, पानसरेला मारलं. हां, अख्खा घाटकोपरला मारलं. आणि आंबेडकरचं नाव द्यायला या चमडी चोरनी हा सगळ्यात जास्त ज्यांनी भारताचं सत्यानाश केलं, गुलाम केलेलं आहे त्यांनी. याच्या जळासकट याचं मला संपवायचं. याच्या जळसुद्धा नाही राहायला पाहिजे. यांची हत्या करायची आहे मला. बायकासुद्धा अशा आधीन झालेल्या आहेत. हां, आधीन झालेल्या बायका आहेत. माणसं तर आहेच पण दुःख माझं याच्याला एवढ्या पार्लमेंटमध्ये बसल्या आहेत ना. ह्यासुद्धा आधीन झालेल्या आहेत. मोठ्याचं पाहिजे मोठ्याचं मटण खाणारं. आतंकवादी आहेत ते लोक. कोण आतंकवादी आहेत. शाहू महाराजांना मी रिक्वेस्ट करतो. तुम्ही जर संभाजी महाराज असाल ना आणि केशवराव ठाकरेचे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना खोटं आहे का हे. या बाबासाहेबासोबत मी मिळून देतो भारतात जगातला नाही महाराष्ट्रात सगळ्या पोरांना फुकट शिक्षण आणि सगळ्यांना नोकऱ्या 2-2 लाख रुपये. किती पैसा आहे. ऋषी सुनक किती पैसा आहे. अरे 10,000 वर्षाचं बजेट होईल. आणि हा एक समृद्धीवाला हां राधेश्याम महापलवार किती पैसा आहे. ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार सगळं हरामाचा पैसा कमायचा धंदा आहे का काही क्रायटेरिया. आणि सगळे चमडी चोर. जो ऑर्डरने मानेल त्याला. ऑर्डर कोणता. तुम्ही आम्ही सांगतो ते बोला आणि तुम्हाला आम्ही चमडी देतो, पैसा देतो. तर पहिले यांना कापा. यांच्या गोट्याच ठेचा. आता दगडाने गोट्या ठेचा आणि नपुसंग करा. आणि पहिला हा काँग्रेसचा अध्यक्ष. आणि चला दादांनो अशा पद्धतीने आता आझादी तिसरी लढाई या प्रकाश आंबेडकर सोबत आणि भीमा कोरेगावची पण तयारी करा. जय शिवराय, जय भीम, जय संविधान.
मरेंगे मिटेंगे, संविधान से बचाएंगे। अब बाबा साहब ने पहले बोला था, अगर यहूदी आतंकवादी लोग अगर पार्लियामेंट में रहेंगे आपको न्याय नहीं मिलेगा, और 100 दिन भेड़ बकरे के समान, एक दिन शेर के समान जियो और आज़ादी की तीसरी लड़ाई। मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया है।